नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेद याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर प्रवीण बढे. सरांचं स्वागत करूया. तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओत. सरांची ओळख करून देते थोडक्यात. डॉक्टर प्रवीण बढे हे निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. गेली 12 वर्ष ते यात काम करतात. तसंच मोफत व्याख्यानं आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आत्तापर्यंत डॉक्टर प्रवीण बढे यांनी 2.5 लाख लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवलेली आहे. तसंच आहार, विहार, विचार आणि आयुर्वेदिक औषधं यांच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारातील रुग्णांना त्यांनी आजारातून बाहेर काढलेलं आहे, बरं केलेलं आहे. प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, नाडी तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. 2000हून अधिक आरोग्य शिबिरे त्यांनी घेतलेली आहेत. तसंच 4000पेक्षा जास्त आरोग्यविषयक व्याख्यानं घेऊन त्यांनी समाजात जनजागृतीसुद्धा निर्माण केलेली आहे. विविध आजारांवर 25 रिसर्च बेस आणि खात्रीशीर आयुर्वेदिक उत्पादनंसुद्धा ते बनवतात. आत्तापर्यंत त्यांना 59 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. त्यात उद्योगरत्न पुरस्कार, वाघधरा सन्मान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा देवदूत पुरस्कार, नॅशनल हेल्थकेअर एक्सिलन्स अवॉर्ड, भारत भूषण पुरस्कार, शौर्य भारत पुरस्कार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनचा पुरस्कार, तसंच उद्धव श्री पुरस्काराचे डॉक्टर प्रवीण बढे हे मानकरी आहेत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की खरोखरच रोगप्रतिकार शक्तीवर बोलण्याची गरज आहे का? डॉक्टर, सगळ्यात आधी मला रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय असतं शरीराची ते सांगा. उदाहरणार्थ जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तर एखाद्या देशाची संरक्षण क्षमता कशावर ठरते की त्याच्याकडे असलेली आर्मी है ना, परकीय आमंत्रणं जशी होतात त्यातून कसा हा देश त्याला सामोरं जातो, तसंच शरीराचं आहे. आपल्या बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस ह्या बाहेरच्या आक्रमणापासून शरीराला जे संरक्षण करण्याची एक अंगभूत निसर्गाने दिलेली एक क्षमता असते. ती क्षमता म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती. आज आपण पाहिलं की साधारणपणे कोरोनामध्ये जे आज आपण असं आपल्याच घरात आपली काही माणसं आपल्यापासून दूर गेली, एकच माणूस असा होता की त्याला वेगळं ठेवायला लागलं. हे कशामुळे? त्याची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. आणि आपण पाहिलं की आत्ता हे बायोवॉर आहे की याच्यामध्ये जैविक युद्ध आहे. पुढं काय ठेवलं आहे वाढून माहीत नाही. नेहमीच काही ना काही नवीन लाट्या येत राहतात. तर याला एकच कवच आहे आपल्याकडं, ते म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती. रोगप्रतिकारक शक्तीवर डॉक्टर तुम्ही आतापर्यंत खूप व्याख्यानं दिलेली आहेत, सगळ्यांना याविषयी मार्गदर्शन करता. पण खरंच ही गरज आहे असं तुम्हाला कधी वाटलं? ही गरज निर्माण कशी काय झाली? ज्यावेळेस हा कोरोनाचा काळ सुरू होता तर एकाच माणसाला इन्फेक्शन व्हायचं, काही लोक त्यातून बाहेर पडली आपोआप. ते कशामुळे झालं? जिथं सायन्स गुडघे टेकतं तिथं एकच गोष्ट काम करते, ते म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती. ही जर आपण वाढवली तर येणाऱ्या भविष्यातल्या आजारांपासून आपण 100% वाचू शकतो. आणि याच्यासाठी जनजागृती करण्यासाठी आणि याच्यापासून वाचण्यासाठी ह्या रोगप्रतिकार क्षमता या गोष्टीवर बोलणं खूप गरजेचं आहे. अच्छा डॉक्टर, 2 प्रश्न आहेत आता माझे पुढचे की आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली आहे, ती शक्ती कमी झाली आहे, हे मुळात ओळखायचं कसं? आणि आपण प्रत्येक रोगाला इम्यून आहोत हे सुद्धा कसं ओळखायचं हे पण सांगा. एक अहवाल सांगतो की साधारण 5% लोक ही अतिशय फिट आहेत, जे जंगलात राहतात, तिकडचंच पाणी पितात, प्रदूषण नाही, असे 5% लोक आहेत फक्त. यानंतर 10% लोक क्रिटिकलमध्ये येतात, ज्यांना 10-12 गोळ्या चालू दिवसभरात, सारखं दवाखान्यात जावं लागतं किंवा त्यांनी घरातच दवाखाना बनवला आहे. आणि 85% लोक जी कॅटेगरी आहे ही बॉर्डरवर आजारी आहेत. जसं की ह्यांनीच हॉस्पिटल भरलेत सध्या. जसं की आता आपण बघू शकतो काय लक्षणं आहेत रोगप्रतिकार शक्ती आपली कमी याची. तर त्याला सारख्या पोटाच्या तक्रारी आहेत, त्याला सारखा त्याचा स्ट्रेस लेवल हाय असतो, झोपेतून उठलं तरी त्याला थकवा जाणवतो, त्यानंतर त्याला वातावरणात थोडेफार बदल झाले, सर्दी खोकला होतो सारखं त्याला थकल्यासारखं वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम त्याला दिसतो. आणि हीच सगळी लक्षणं आहेत छोटी छोटी की जी आपण म्हणू शकतो की रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. आणि आजचा सेशन खरोखर ह्या 85% लोकांसाठीच आहे की ही लोक 85%तून त्या 10% क्रिटिकलमध्ये जाऊ नये, यांच्यासाठी हा सेशन आहे की काय बदल करायचे आपल्या रोजच्या जीवनात, आहाराविहारामध्ये. आणि याच्या माध्यमातून ही लोक आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवून आजारापासून
बाजूला जाऊ शकतो, कारण ह्याच लोकांनी हॉस्पिटल भरलेत आणि खरोखर याची गरज नाही आहे खरंय. सध्या. Yes. पुस्तकांमध्ये खरं तर तुम्ही काही नियम दिलेले आहेत, काही आहार विहार चर्या दिलेली आहे. Yes, yes. पण खरंच असे सगळे नियम पाळून आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली करू शकतो का किंवा वाढवू शकतो का? खूप छान प्रश्न आहे आणि याची खूप गरज आहे प्रत्येकाला. एक काळ असा होता की एक सरकारने एक आरोग्य साक्षरता अभियान राबवलं होतं आणि लोक साक्षर झाली खरी, परंतु आजार वाढले. आपण जर पाहिलं, जर केरळसारख्या ठिकाणी आज साक्षरतेचं पर्सेंटेज सगळ्यात जास्त आहे, पण आजार पण तिकडे जास्त आहे. ह्याचे बरेच रिपोर्ट्स आहेत आपल्याकडं. मग ह्यामधून काय आहे की आता आरोग्य साक्षर होणं गरजेचं आहे आणि आपण समजा छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळून मोठे बदल करू शकतो. जसं की आता वजन नियंत्रणात ठेवलं, थोडासा पुरेशी झोप घेतली, पुरेसा आहार आपण जर वेळेवर घेतला, पुरेसं जर पाणी आपण पिलो, स्वच्छता ठेवली, व्यसनांपासून जर आपण लांब राहिलो, छोट्या गोष्टी पण मोठे बदल घडवतात शरीरामध्ये, है ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अख्खं जग आपली झोप चोरण्यासाठी मागे लागले. आपल्या वेगवेगळे ॲप्स, हे सगळं वायफाय, सगळा डेटा मिळतो प्रत्येकाला आणि ह्या झोपेच्या माध्यमातून आपल्याला बरेच आजार येतात जर पुरेशी झोप झाली नाही. कारण जी शरीराची दिवसभरामध्ये झालेली नासधूस भरून जर काढायची, तर झोपेतूनच ते रिपेअरिंग होतं. प्राणऊर्जा आपण ज्याला म्हणतो. आणि यासाठी झोप खूप गरजेची आहे. जर झोप नाही झाली तर काय होईल की लगेच त्याचं पोट त्याचं बिघडून जाणार, त्याला स्ट्रेस वाढणार त्याचा, किंवा सगळ्याच गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. म्हणून झोप खूप गरजेची आहे. आज ही लोक आपल्या दिवसभर आपली माणसांना जागे ठेवून डॉलरमध्ये पैसे कमवतात, तर प्रत्येकाने पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला खरोखर जर चांगल्या पद्धतीने जर डीपमध्ये जर बघायचं आहे, तर आमचं एक आयुर्वेद चाणक्य म्हणून एक पुस्तक आम्ही आत्ता लॉन्च करतो आहे की 109 प्रकारचे जे आजार, जे इम्युनिटी कमी झाल्यामुळं, रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होतात, तर ह्यासाठी छोटे काही नियम आम्ही सांगितले 6 प्रकारचे, की प्रत्येकजण हे छोटे नियम पाळून आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवू शकतो. आता नियम पाळायचे म्हणजे नेमकं काय, कसले बदल करायचे डॉक्टर? आहार विहार विचार. आपण 100 वर्ष जगलेली लोक आपण पाहिलीत, जुनी लोक. अगदी विज्ञानही वाढते आज आणि आजारही वाढत चाललेत खूप जास्त. परंतु जर समजा खरोखर आपल्याला ह्या आजारापासून वाचायचं आहे, तर आपल्याला 100% आपल्याला काही आहार विहार विचार बदल केले पाहिजेत. की जे जुनी लोक आपले काही नियम पाळायचे, अगदी छोटे नियम आम्ही आयुर्वेद चाणक्य ह्या पुस्तकातून आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय की आपण हे छोटे 6 नियम, ज्याच्यामध्ये काही खाण्याचे नियम, पाण्याचे नियम, काही झोपेचे नियम असतील, आपला आहार कसा पाहिजे आपला, अगदी रॉकेट सायन्स नाही, परंतु छोटे बदल करून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. डॉक्टर, आपण खरं तर बाजूला चाललेल्या व्हिज्युअल्समध्ये पाहतोय की तुम्ही शाळकरी मुलांसाठी, शिक्षकांसाठी, पोलिसांसाठी किंवा समाजातल्या इतर घटकांसाठी तुम्ही आरोग्य शिबिरं घेताय. तर मुळात प्रिस्टीन फाउंडेशनतर्फे ही जी आरोग्य शिबिरं घेतली जातात तुमची, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. ॲक्च्युली जसं आता एक आजार वाढत चालला आहे, लोकांमध्ये कन्फ्युजन खूप आहे, तर आरोग्य साक्षरता हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आजकाल प्रत्येकालाच आरोग्य साक्षर करणं गरजेचं आहे. काय चुका होतात, खरोखर प्रत्येक वेळेस औषधाची गरज असते का, तर ह्यासाठी आम्ही आरोग्य साक्षरता काही अभियान राबवतो. फ्री बॉडी चेकअप, त्यानंतर काही आरोग्य शिबिरं, त्यानंतर आरोग्यविषयक व्याख्यानं देऊन वेगवेगळ्या घटकांमध्ये जाऊन आम्ही प्रत्येकाला आरोग्य साक्षर करायचा प्रयत्न करतो की तुम्ही तुमच्या विहारात विचारात काही बदल करून, काही आयुर्वेदिक औषधं वापरून तुम्ही आयुष्यभर निरोगी राहू शकता. निसर्गात इतकी ताकद आहे की कुठल्या वयाचा, कुठल्याही स्टेजचा आजार आपण बरा करू शकतो. आणि प्रिस्टाईन चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 12 वर्ष आम्ही हेच कार्य करतो. जवळजवळ 200-250 आमच्याबरोबर व्हॉलेंटियर्स अहोरात्र काम करून प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य साक्षरता पोहोचवायचं आमचं सध्या मिशन आम्ही राबवतोय. अच्छा, कोणत्या प्रकारचे उपक्रम जे आहेत ते या फाउंडेशन मार्फत राबवले जातात? याच्यामध्ये काही व्याख्यानं घेतो आम्ही. याच्यामध्ये लोकांच्या ज्या काही समस्या असतात, काही गैरसमज असतात की खरोखर मोठे आजार बरे होतात का, तर नक्की होतात, फक्त तुम्ही त्याला प्रॉपर त्या पद्धतीने गेलं पाहिजे. तर याच्यावर मार्गदर्शन असतं. त्यानंतर काही बॉडी चेकअपचे काही कॅम्प्स असतात. त्यानंतर काही आरोग्य शिबिरं, काही आयुर्वेदिक औषधं वर्ष आम्ही त्यांना फॉलोअप देतो की ज्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो आणि आपोआपच तो माणूस त्या आजाराविषयी एक चांगलं, त्याला एक माहिती जर डीपमध्ये मिळाली तर 100% आपण त्याला त्या आजारातून बाहेर काढू शकतो.
नक्कीच. डॉक्टर, मला वॅक्सिनेशन बद्दल विचारायचं आहे. वॅक्सिन हे लोकांचा असा समज आहे की मी एखादा आजार आहे तर मग मी त्याचं वॅक्सिन घेतलं म्हणजे माझी रोगप्रतिकारक शक्ती वाढली. तर यात कितपत तथ्य आहे किंवा हा एक गैरसमज आपल्याला कसा दूर करता येईल? ॲक्च्युली वॅक्सिन ही संकल्पना अशी आहे की लहानपणी, फॉर एक्झाम्पल एक उदाहरणाने समजून घेऊ, कावेळीचं आपण एक वॅक्सिन घेतलं तर त्याचे जे सेल्स असतात वॅक्सिनचे ते आपल्या बोन मॅरोमध्ये साचून राहतात. ज्यावेळेस बॉडीला असं वाटतं की कधी आयुष्यात की बाहेरच्या काही कावेळीचं संक्रमण आपल्या शरीरामध्ये होतं, त्यावेळेस बॉडी काय करते की तिकडच्या सेल्स मल्टिपल करून त्याच्यामधून त्याला त्या येणाऱ्या कावेळीच्या जीवाणूंशी लढण्यासाठीची तयारी करतं. म्हणून व्हॅक्सिनेशन हा पार्ट थोडासा काम करतो, परंतु याचबरोबर महत्त्वाचं असतं की आपण आपल्या दैनंदिन जीवनातून आपली रोगप्रतिकारशक्ती टिकून ठेवणं खूप गरजेचं असतं. ह्या दोन्हींचा म्हणजे समांतर बाजू आहेत दोन्ही. ह्या जर दोन्ही, जसं की ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी, दोन प्रकारच्या इम्युनिटी असतात की ज्या ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे दररोजच्या ज्या व्हायरल, बॅक्टेरिया, फंगसपासून संरक्षण करणाऱ्या ज्या व्हाईट सेल आपल्या रोज ॲक्टिव्ह असतात, आणि पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे व्हॅक्सिनेशन. अच्छा. डॉक्टर, तुम्ही तुमच्या पुस्तकात ज्या नियमांचा उल्लेख केलेला आहे, विशेषतः आहार, विहार आणि विचार जे मला सगळ्यात महत्त्वाचे वाटतात, तर या तिन्हीविषयी काही नियम तुम्हाला आता सांगता येतील का प्रेक्षकांना? 6 वेगवेगळ्या प्रकारचे नियम आम्ही ह्या पुस्तकामध्ये सांगितलेत. विशेषतः याच्यामध्ये जे आहार, विहार, विचार, की आपला जो फूड पॅटर्न आहे हा कसा हवा, त्यानंतर कारण आहार हेच औषध आणि स्वयंपाकघर हेच दवाखाना, ह्या दोन संकल्पना आपल्या पूर्वपार चालत आलेल्या आहे, त्याचा विसर आपल्याला पडला आहे. तर नक्की फूड पॅटर्न म्हणजे काय, काय खाल्लं पाहिजे, मॅक्झिमम लाईव्ह फूड म्हणजे अल्कलाईन फूड खाणं गरजेचं शरीरामध्ये, याच्याविषयी आम्ही सांगितलं आहे. शरीरामध्ये प्रत्येक जर आपण पाहिलं ॲव्हरेज माणूस पाणी 2 लिटर पाणी पितो, परंतु एवढं पाणी बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायलाच लागतं. परंतु जर डिटॉक्स करायची बॉडी तर तुम्ही पाणी कधी आणि किती पिलं पाहिजे आणि कसं पिलं पाहिजे, ह्या गोष्टी सांगितल्यात. त्यानंतर व्यायामाचं महत्त्व, की दिवसभरामध्ये किती माणूस बिझी असेल तर आयुष्यभर जर त्याला निरोगी आणि आनंदी राहायचं आहे तर त्याला व्यायामसाठी 1 तास कसा काढणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला जे शक्य आहे तो कुठला व्यायाम तुम्ही करू शकता याविषयी त्या पुस्तकात आम्ही सांगितले. तर डॉक्टर प्रवीण बढे यांच्याशी आपण आणखी चर्चा करणार आहोत. आपण कसे नियम पाळून आयुर्वेदाचा अवलंब करून आपण स्वतःची शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकतो याविषयी आणखी जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण बढे. डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणालात की त्याप्रमाणे आहार फार महत्त्वाचा असतो आणि यू आर व्हॉट यू ईट असं आपण नेहमी म्हणतो. पण आताची बदललेली जीवनशैली जर आपण पाहिली तर लोकांचं उशिरा उठणं, रात्रभर मोबाईलवर सर्फिंग करत बसणं, मोबाईल पाहत बसणं, यामुळे पूर्ण आरोग्याचे आपण म्हणूया की आरोग्याचं फार नुकसान झालेलं आहे. तर मुळात हे नुकसान किंवा ही सगळी आताची जी जीवनशैली आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली खरोखर जी भारतीयांची जीवनपद्धती आहे ती खरोखर बदललेली आहे. सध्या वाईट वाटतं ज्यावेळी आम्ही काम करतो. शहर आणि खेडेगाव यामध्ये आता असा काही बदल राहिला नाही की प्रत्येक ठिकाणी आजार बघायला मिळतो आपल्याला, आणि यामध्ये खरोखर बदल करणं गरजेचं आहे. की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहारामध्ये काय बदल केले पाहिजे की जे आपले खरोखर भारतीय संस्कृतीने काही पदार्थ काही स्वयंपाकघरामध्ये आपल्या आहे त्याचा विसर पडला आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे रात्री जागरण, सकाळी उशिरा उठणं, व्यायामाचा अभाव, पाण्याचं कमीत प्रमाण शरीरामध्ये चाललं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम आज 25 नंतर दिसायला लागला आहे प्रत्येकाचा. म्हणजे माणूस जरी दिसायला बाहेरून तो 25-30 दिसतोय तर आतून तो 50-60चा झाला आहे. म्हणून आयुर्मान कमी झालं आहे. आणि आज तुम्ही जर पाहिलं ना तर पहिलं हॉस्पिटल आणि मेडिकल छोटे छोटे असायचे आणि किराणा मालाची दुकानं मोठी असायची. आज जर आपण पाहिलं तर मेडिकल मोठे मोठे आणि शोरूम झालेत मेडिकलचे, मोठे मोठे मॉल बघायला मिळतात. तेवढी गरज वाढली. म्हणजे आज प्रत्येक माणूस आज त्याच्या खाण्यापेक्षा त्याचं आजाराचं बजेट खूप जास्त वाढलं आहे. आणखी एक महत्त्वाचं की आत्ताची ही जी बदललेली जीवनशैली किंवा आत्ताचं आपलं समाजाचं बदललेलं रूप लक्षात घेता कोणत्या प्रकारचे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे किंवा रोगप्रतिकारक शक्तीविषयी जनजागृती करायचं झालं तर कोणत्या प्रकारचे प्रोग्राम्स आपल्याला उपक्रम आपल्याला राबवायला हवेत? खूप चांगला प्रश्न आहे. खूप मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे. कारण ही आग जी वाढत चाललेली आपण बघतोय प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचते आजार. प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला काही ना काही व्याधी आज जडलेली. म्हणून आज जर आपल्याला याच्यावर जर काही प्रोग्राम जर घ्यायचे असते तर अवेअरनेस प्रोग्राम घेणं गरजेचं आहे. प्रत्येक आजारावर खरोखर औषधाची गरज लागते. हे आजार कशामुळे होतो? बऱ्याच आजार असण्यापेक्षा काही अवस्था असतात.
त्या अवस्था आपण 100% बऱ्या करू शकतो. परंतु यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये आज जनजागृती होणं गरजेचं आहे आणि गैरसमज जे झालेत आज हे दूर होणं गरजेचं आहे. डॉक्टर, आहाराच्या बाबतीत मला विचारायचं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की आपला आहार आपली प्रतिकारक क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता शरीराची वाढवण्यासाठी फार महत्त्वाचा असतो. पण काहींचा आहाराच्या बाबतीत असा समज आहे की जो मांसाहार आहे तोच आपल्याला चांगली शक्ती देतो, त्यात खूप प्रोटीन्स असतात, त्याच्यामुळे तोच घ्यायला हवा. किंवा शाकाहारावर काही जण शाकाहाराचा पुरस्कार जास्त करतात. पण तुमच्या दृष्टीने एक डॉक्टर म्हणून आदर्श आहार कुठला जो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो? ह्याच्यामध्ये जे 7 प्रकारच्या वेगवेगळ्या चव असतात हा आदर्श आहार. आता मांसाहाराबद्दल जर बोलाल तर नक्कीच शाकाहार हा मांसाहारापेक्षा श्रेष्ठच आहे. कारण शेवटी तुम्ही जे खाताय ते पचलं पाहिजे. आपल्या लिव्हरचं काम काय आहे की अन्न घटकाचं शरीर घटकामध्ये रूपांतर करून त्याचं धातूमध्ये रूपांतर करायचं आणि त्यातून आपली रोगप्रतिकारक क्षमता अबाधित राखायची. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की जो आहार आपल्या आजूबाजूला म्हणजे आपण ज्या भागात राहतो तिकडं जे लाईव्ह फूड, जर आपण मार्केटमध्ये जर चक्कर मारली तर जे लाईव्ह फूड आपल्याला बघायला मिळतं की जे निसर्गाने आपल्यासाठी बनले, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या सीझनमध्ये जर आपण खाल्ल्या तर यातून जी मिळणारी रोगप्रतिकार शक्ती, यातून मिळणारे जे न्यूट्रिएंट व्हिटॅमिन्स असतील तर हे सगळ्यात जास्त शरीराला पोषक असतात. अच्छा डॉक्टर, आता आपण येऊया विचाराकडे. तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपल्या मनात येणारे विचार किंवा आपल्या मनाचं संतुलन, मानसिक संतुलन हे किती महत्त्वाचं आहे? खूप महत्त्वाचं आहे हे. कारण जसं आपण आहार विहार विचार म्हणतो तर विचाराचंही तितकंच महत्त्व आहे की बॉडीमध्ये करोडो सेल्स आहेत, परंतु ह्या सेल्सला मॉनिटरिंग करणारे काही ब्रेन न्यूरॉन्स आहेत हे खूप कमी प्रमाणात आहेत. परंतु म्हणजे शरीर कसं बनलं आहे आपलं की जे मेन अवयव सगळे आपल्या ब्रेनला जोडलेले आहेत. जर बघा तुम्ही जर काही ऑब्झर्वेशन जर केले की जी माणसं खूप चिडचिडी असतात, जी माणसं खूप हायपर असतात त्यांना डायबेटीस होतो है ना. जी माणसं खूप भावनिक असतात किंवा जी माणसं खूप अशी रागीट असतात त्या माणसांना कार्डिओव्हेस्क्युलरचे म्हणजे हृदयाच्या संबंधित आजार झालेले आपल्याला बघतात. आणि जी लोक शांत आहेत, समाधानी आहेत, आनंदी आहेत बघा, ती लोकांना त्या तुलनेने आजार कमी असतात. म्हणून विचाराचं महत्त्व आहेच. दिवसभरामध्ये आपण काय विचार करतो ह्याचा सगळा परिणाम एकत्रित आपल्या शरीरावर 100% होत असतो. नक्कीच. पण मग हे विचार आपल्याला कसे हवेत? आता सकारात्मक विचार करायचा हे तर माहिती आहे आपल्याला, सगळेच म्हणतात की बी पॉझिटिव्ह सकारात्मक राहा, त्याचा शरीरावर चांगला परिणाम होईल. पण सकारात्मक नेमकं राहायचं कसं याबद्दलच सांगितलं जात नाही. बरोबर आहे. ॲक्च्युली आजूबाजूचं वातावरण आपल्याला घडवत असतं की आपण टेन्शन देणाऱ्या गोष्टीकडे इंटेन्शन नको, की ज्या गोष्टी खरोखर आपल्याला आणि आपण ठरवायचं असतं की कुठल्या गोष्टी आपल्या मनाला आपल्या ब्रेनला लावून घ्यायच्या. तर ही चॉईस आपल्याकडे. म्हणजे दुसऱ्यांच्या वागण्याचा आपल्याला त्रास होऊ नये याची काळजी घेतली की ऑटोमॅटिकच आपल्याला निगेटिव्हिटी कमी येते, विचार कमी येतात. आणि मेडिटेशन असेल किंवा तुम्ही सुसंवाद काय साधता दिवसभरामध्ये, स्वतःविषयी काय विचार करता, याच्यावर आपली एक वैचारिक पातळी ठरते की आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम किती आपल्या मनावर शरीरावर होऊन द्यायचा. तर ह्या गोष्टी आणि प्रत्येकाला याची गरज आहे. कारण आज काय झालं आहे, प्रत्येकाची विचारश्रेणी वेगळी आहे, प्रत्येकजण वेगळा वागतो. याचा किती आपण स्वतःवरती परिणाम करून घ्यायचा ते आपण ठरवणं गरजेचं आहे. अच्छा, दुसरं एक मला महत्त्वाचं लहान मुलांच्या बाबतीत विचारायचं आहे की लहानपणी जर आपण त्या मुलाच्या आरोग्याची, त्या बालकाच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली गेली तर पुढे जाऊन जेव्हा ते मूल मोठं होतं तेव्हा ते आजारी पडण्याची किंवा कुठल्याही आजारांना, इन्फेक्शन्सना बळी पडण्याची शक्यता फार कमी असते. म्हणजे असं नाहीत की आजार होत नाहीत, पण शक्यता फार कमी असते. तर मुळात लहान वयात कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? खूप चांगला प्रश्न आहे. कारण ही नवीन लहान मुलंच ही उद्याची पिढी आहे. प्रत्येक आईची वरड असते, मुलगा जेवत नाही, झोपत नाही. मग त्याला काय होतं की मग त्याला कॉम्प्रोमाइज होतं की त्याला पाहिजे ते खायला देणं, त्याला मोबाईल देणं, त्याच्या झोपेचे पॅटर्न चेंज झाले. आणि आज काय झालं, इतका अभ्यासाचा लोड आहे की मुलगा चिडचिड झाला आहे आणि कॉन्सन्ट्रेशन राहिलं नाही, म्हणजे स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती कमी झाली मुलांची. याचा एकत्रित जर सगळा परिणाम त्याच्या भविष्यावर होणारच आहे. यासाठी काय करणं गरजेचं आहे की आईवडिलांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो की एक तर मुलाचं कोणाबरोबर तुलना करायची नाही आणि घरातला जे फूड पॅटर्न आहे हा आईवडिलांनी जर चेंज केला, कारण मुलाची जी वाढ होणार आहे शारीरिक, मानसिक, बौद्धिक ही सगळी त्याच्या अन्नावर अवलंबून आहे आणि विचारावरती. आता विचार त्याला कोण शिकवतं आहे? एक तर आईवडील आणि शाळा. आता शाळा तर आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांवर संस्कार करतात. त्याची संगत कशी आहे, आईवडिलांनी जर लक्ष दिलं
आणि त्याच्या आहारावर जर प्रॉपर जर लक्ष दिलं तर नक्कीच येणारा त्याचं भविष्य उज्ज्वल असेल. लहान मुलांना विशेषतः आहाराच्या बाबतीत काय त्यांचा आहार असावा किंवा आदर्श आहार लहान मुलांचा याबद्दल काय आता आदर्श आहार तर खूप डीपमध्ये विषय आहे हा. परंतु एखादा दिवसभरामध्ये फ्रूट त्याच्या पोटात जर गेलं, मुलं स्वच्छता ठेवत नाही, त्यामुळे मग मुलांचे काय होतं, इम्युनिटी कमी होते, सारखं दवाखान्यात जावं लागतं. तर जो रेग्युलर त्या एरियामधला आहार जो असतो, की जो मराठी आहार म्हणतो आपण, थाळीमध्ये पोळी भाजी, थोडं काकडी गाजर सॅलड असेल आणि एखादं फ्रूट असेल, काही त्यासाठी त्याला ड्राय फ्रूट्स जर आपण दिले, आठवड्यातून एकदा त्याला काय खायचं ते जर दिलं तरी चालतं. परंतु बाकी 6-7 दिवस जर ही जर काळजी घेतली तर नक्की त्याची चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते, शारीरिक मानसिक. डॉक्टर, आता आयुष्यभर निरोगी राहायचं असेल आणि आयुष्यभर आपल्याला आनंदात जगायचं असेल तर कुठला कानमंत्र तुम्ही आमच्या प्रेक्षकांना द्याल? अच्छा, स्पर्धेचं युग आहे. कळत नकळत या स्पर्धेमुळे ताणतणाव वाढतोय. परंतु किती जरी स्पर्धा केली आपण तरी कोणाच्या ना कोणाच्या मागं राहणार आहे आपण. यासाठी प्रत्येकानेच आपलं एक यशस्वी होण्या अगोदर एक चांगला माणूस होणं गरजेचं आहे. आणि असं होईल एक दिवस की सगळं असेल परंतु आरोग्य नसेल तर त्या सक्सेसचाही तुम्हाला फायदा नाही घेता आला. आणि अशा आम्ही खूप उदाहरणं बघतो. तर प्रत्येकाला हेच सांगणं आहे माझं की आपण प्रत्येकानेच आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घेत जर जगलं, निसर्गाचे जर नियम पाळले तर 100% आपण आजच्या काळात सुद्धा आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. अच्छा, निसर्गोपचारांचा किती महत्त्वाचा सहभाग आहे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात किंवा ती अबाधित राखण्यात? येस, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या 50 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला की ज्या बाहेरच्या काही पॅथी आपल्याकडे आल्यानंतर शरीरावर जो याचा परिणाम झाला, साईड इफेक्ट झाले, मग परत लोक आता नॅचरोपॅथी निसर्गोपचाराकडे वळायला लागली की कुठलाही साईड इफेक्ट न होता कुठल्याही झालेली व्याधी तुम्ही बरी करू शकता आणि परत चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं आरोग्य अबाधित ठेवू शकता, आनंदित ठेवू शकता. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेद किती महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच आपला आहार विहार आणि आपले विचार किती महत्त्वाचे आहेत, आपले मानसिकता किती महत्त्वाची आहे याबद्दल सांगितलं त्यासाठी खूप आभार. थँक्यू. शिबिरांसाठी सुद्धा तुम्हाला जर डॉक्टरांना भेटायचं असेल तर तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधू शकता. डॉक्टर, तुम्ही पुन्हा एकदा इथे आलात असे खूप खूप आभार. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.